महाराज म्हणतात, मी काही लोकांच्या मनामध्ये हरिभक्ती निर्माण व्हावी म्हणून हरिभक्तीचा गोड घास घालत आहे, पण ते घेतच नाहीत. मग काय म्हणतात बघूया. बोलावे म्हणून बोलतो उपाय, प्रवाह जाय गंगाजळा. भाग्ययोगे कोणा घडेल सेवन, कची येथे जन अधिकारी. मुखी घेता घास पळवी ती तोंड, अंगीचे भांड असुखाने. तुका म्हणे पूजा करीत देवाची, आपुल्या रुची मनाची. तर गंगेचा प्रवाह जसा वाहत असतो, त्यामध्ये स्नान करण्याचा कोणी उपभोग घेवो अथवा न घेवो, तर ती गंगा वाहतच राहत असते. जो पुण्यवान आहे तो गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करतो. आणि त्याप्रमाणे हरिभक्ती का करावे हे सांगणे गरजेचं आहे. म्हणून मी ते सांगत आहे. जे लोक खरे भाग्यवान आहेत तेच मी सांगितलेल्या उपदेशाचे अनुकरण करतील. आणि सर्व लोक, येथे सर्वच लोक उपदेशाचे खरे अधिकारी आहेत असे नाही. जे लोक अभागी आहेत त्यांच्या तोंडात हरिभक्तीचा गोड घास घालण्याचा प्रयत्न केला तरी ते तोंड मिटून पळण्याचा प्रयत्न करतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी मात्र माझ्या आवडीप्रमाणे देवाची पूजा अर्चा करतो. म्हणजे तुकाराम महाराज आपल्या भजनामधून, आपल्या कीर्तनामधून, आपल्या प्रवचनामधून म्हणजे ईश्वर भक्तीचा ते उपदेश करत असतात. आणि जे भाग्यवान आहेत ते ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन होतात. आणि जे अभागी आहेत ते एवढं सुंदर घास तोंडात घालत असतानाही ते निघून जातात, कारण ते अभागी आहेत. रामकृष्ण हरी.